मी एके दिवशी प्रवास करत असताना एका हॉटेलमध्ये थांबलो मी. आणि त्या हॉटेलमध्ये थांबल्यानंतर मी त्या येणाऱ्या लोकांकडे आणि त्या हॉटेलच्या मालकाकडे पाहत होतो. सहज पाहत होतो, असा मी सहजही पाहत असतो लोकांकडे. ती लोक आले, गडबड होते त्यांना, पटकन जायचं होतं, नाश्ता करून जायचं असेल. ते जवळ आले, त्या लोकांकडे बघायला लागले. सगळे मोबाईलमध्ये बिझी होते. ते काउंटरवर बसले तर येडपटासारखं कुठं बघत होते त्यालाच माहिती नाही. ती लोक तिथं आले, त्या लोकांकडे बघितलं, त्यांचं लक्ष नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते वापस गेले, गाडी काढली, निघून गेले. उद्योग असो, तुमचा छोटा मोठा बिझनेस असो, तुमचा इन्स्टिट्यूट असो, तुम्हाला कस्टमरमध्ये इंटरेस्ट आहे हे तुमच्या वागण्यातून, राहण्यातून, बोलण्यातून जाणवलं पाहिजे. तुम्ही जसं राहता याच्यावर तुमच्या डोक्यात विचार यायला लागतात. विद्यार्थ्यांना प्रोफेशनली कसं डेव्हलप होऊन पुढं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीचे वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात. तर हा मुद्दा जो आहे ना, हा सगळीकडे लागू पडतो. म्हणजे का माणसं फेल जातात, तर आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे. मला माझं जर व्यक्तिमत्व इम्प्रेसिव्ह ठेवायचं असेल असं वाटत असेल तर मी अगोदर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आणि ती सुरुवात होते तुमच्या राहणीमानापासून. काही करत असाल तुम्ही तुमचं राहणीमान स्टँडर्ड ठेवलं पाहिजे. राजकारण्यांपासून एक फार चांगली गोष्ट मला शिकता आली. ते कुठे जरी चालले ना, ते घराच्या बाहेर त्यांनी पाऊल ठेवला की ते त्याच कपड्याने जातात ज्या कपड्यात ते मंत्रालयात चाललेत. कुठला एखादा राजकीय नेता तुम्ही लुंगीवर, बरमुड्यावर, टॉवेलवर बघितलाय का? आणि स्वतःची किंमत तेव्हाच असते जेव्हा तुम्ही स्वतःला चांगलं ठेवता. त्याची इफेक्ट असतात सोसायटीवर. तुमच्या राहणीमानाचा फार मोठा अर्थ असतो, फार मोठं इम्प्रेशन असतं समाजावर. चांगले शूज घालावेत, चष्मा असेल तर चांगला घालावा, चांगला हेअरकट करावा, चांगला ड्रेसिंग सेन्स मेंटेन करावा. अरे तुम्ही मार्केटमध्ये बसलाय ना, घरी आहेत का तुम्ही? यू आर प्रोफेशनली प्रेझेंटिंग युअर सेल्फ. इट कॅन बी ऑफिस, इट कॅन बी अ हॉटेल, इट कॅन बी अ शॉप, इट कॅन बी अ इन्स्टिट्यूट, इट कॅन बी मंदिर, टेम्पल, एनी प्लेस. तुम्हाला चांगल्या कपड्यांनी बाहेर पडता आलं पाहिजे. लोक पडत नाहीत. लोक तुमच्या कपड्याकडे बघून अंदाज लावतात की ही व्यक्ती कोणीतरी आहे, काहीतरी आहे. आणि मग आपल्यालाही छान वाटतं. प्रोफेशनल कपडे असले माणसाच्या अंगावर की त्याच्या डोक्यात विचार पण प्रोफेशनल यायला लागतात. म्हणजे फॉर्मल ड्रेस, फॉर्मल थॉट्स, कॅज्युअल ड्रेस, कॅज्युअल थॉट्स. तुम्ही जसे स्वतःला ठेवतात तसे तुमच्या डोक्यात विचार यायला लागतात. आणि विचार म्हणजे काय, तर कृती करण्यासाठीचं साधन म्हणजे काय, ते विचार. आपण अगोदर विचार करतो, जसे विचार येतात तशा प्रकारे आपण क्रिया करायला लागतो. एखादी क्रिया आपण करतो, ती परत तीच क्रिया केल्यानंतर ती आपली सवय लागते आपल्याला. आणि मग ते जे कॅरेक्टर आहे तसेच आपली व्यक्तिमत्व किंवा आपली पर्सनॅलिटी बनत असते. तर म्हणून आपण स्वतःला चांगलं ठेवणं हे गरजेचं आहे. काय झालं सध्या प्रोफेशनलिझमचा लोकांनी फार चुकीचा अर्थ काढला. प्रोफेशनलिझम म्हणजे फारच प्रोफेशनल आहे, ते गरजेपुरतंच आहे, कामापुरतंच आहे, गरज पडल्यानंतर संपर्क करतात, अत्यंत स्वार्थी आहेत. प्रोफेशनल म्हणजे स्वार्थी नाही, हे तुम्हाला समजलेला अर्थ आहे. आता हे तुमचं अज्ञान आहे. प्रोफेशनल या शब्दाचा स्टँडर्ड अर्थ आहे की तुमचं राहणं, तुमचं वागणं आणि तुमचं बोलणं याच्यातलं समतोल म्हणजे तुम्ही प्रोफेशनल आहात. ज्ञानेश्वरीमध्ये एक फार छान ओवी आहे. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ,
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. 6च म्हणजे सत्य. होतंय काय? खरं बोलणारे, सत्य बोलणारे मवळवाणीनं बोलत नाहीत आणि मवळ बोलणारे सत्य बोलत नाही. हा बोलण्यातला प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघा, खरे बोलणारी माणसं, इमानदार माणसं ही तोंडात फटकी असतात आणि सत्य बोलतात हे खरे, पण ते नम्रतेनं बोलत नाहीत, ते मवळवाणीनं बोलत नाहीत, म्हणून पुढच्यांना ते पटत नाही. खरं बोलणारी, इमानदारीनं वागणारी माणसं ही तोंडात नेहमीच फाटकी आणि ती कायमस्वरूपी इतरांच्या भावना दुखावत असतात. 6च आणि मवाळ. मितुली आणि रसाळ. मितुली म्हणजे शॉर्ट, कामापुरतंच बोलायचं, फापट फसारा नाहीच, टू द पॉईंट. म्हणजे वकील जेव्हा न्यायालयामध्ये स्वतःचे मुद्दे मांडतो तेव्हा ते टू द पॉईंटच मांडत असतो. अशा गप्पा हाणत नाही, असं इकडचं तिकडचं काही फापट फसारा. कामापुरतं बोलावं, गरजेपुरतं बोलावं. कारण शब्द जोपर्यंत माझ्या मुखात आहे तोपर्यंत त्या शब्दावर माझं नियंत्रण आहे. एकदा शब्द माझ्या मुखाच्या बाहेर पडला की तो शब्द माझा नाही आहे, तो लोकांचा आहे, त्याच्यावर लोकांचं नियंत्रण आहे. म्हणून शब्द जपून वापरले पाहिजेत. रसाळ म्हणजे इट हॅज टू हॅव स्वीटनेस इन दी वर्ड्स, प्रेमानं. कारण काही लोक जेव्हा बोलतात ना तेव्हा त्यांचं बोलणं सुद्धा ऐकावंसं वाटतं आणि काही लोक बोलताना असं वाटतं की बाबा तू बोलू नको रे, मला फार वैताग आला तुझ्या बोलण्याचा, तुम्ही जेवढे शांत आहेत तेवढं चांगलं. मितुली आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काही लोक शब्द दरिद्री असतात, त्यांचे शब्द फार भयानक असतात. एकतर प्रॉपर शब्द नसतात आणि असले तर प्रॅक्टिस नसल्यामुळं मुखाच्या बाहेर पडत नाहीत, त्याला म्हणायचं शब्द दरिद्री. काही लोक शब्द प्रभू असतात, ते बोलायला लागले की टप 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 गारा पडल्यासारख्या त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. तसे शब्द कल्लोळ. कल्लोळ म्हणजे पाण्यावरची असलेली लाट. पाणी आलं का लाट आली, लाट आली. तर पाण्याच्या लाटा जशा आहेत तशा जर शब्द कल्लोळासारखे, अमृताच्या लाटा, अमृत, नेक्टर, अमृत, त्या अमृताच्या लाटा याव्यात असे जर शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडले तर समाजाला तुम्ही हवे हवेसे वाटता. नाहीतर लोक तुम्हाला स्वीकारत नाहीत. किती छान आहे. आणि मग असं बोलल्यानंतर, असं राहिल्यानंतर आता तुमच्या वागणुकीकडे लोकांचं लक्ष असतं, तुमचं चाल चलन, चरित्र, व्यवहार. पण वागणूक म्हणजे काय? तर म्हणजे तुम्ही बोलता बाबा मी सोमवारी येतो आणि तुम्ही सोमवारी फोनच उचलत नाही. 15 मिनिटात आलो, 2 वाजले तरी फोनही नाही, आत्ताच आलो, आत्ताच आलो, आत्ताच आलो. लोकांच्या वेळेला आपण किंमत दिली पाहिजे. तू भंगार आहेस, तुझ्या 24 तासाला किंमत नाही, याचा अर्थ कोणाच्याच 24 तासाला किंमत नाही का? रिस्पेक्ट दी अदर पीपल्स टाईम. दिलेला वेळ पाळा. मीटिंग असेल, कार्यक्रम असतील, बरेचसे कार्यक्रम दुपारी 12 वाजता 2 वाजता पत्रिकेवर टाईम टाकून द्यायचं. कॅज्युअल ॲटिट्यूड म्हणजे सगळं गृहीत धरायचं. वेळा पाळणं हे प्रोफेशनल व्यक्तिमत्वाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. वेळा पाळल्या पाहिजेत. म्हणजे जो वेळ पाळतो तो पाळतो म्हणजे ही हॅज रिस्पेक्टेड हिज टाईम, ही केअर्स हिज टाईम, ही हॅज शेड्यूल ऑफ हिज टाईम. हे वर्तन झालं. कोणाचे पैसे घेतलेत तर वेळेवर परत द्यावेत. अरे लोक पैसे घेताना एवढंच भारी बोलतात आणि पैसे देताना त्यांनाच वाटतं ठीक आहे ना, देता येईल ना. अरे पैसे मागताना झुकलेला होतास आणि पैसे देताना आता हा हो का, तुझे माझ्याकडे पैसे आहेत, हा आता माझा प्रॉब्लेम नाही, हा तुझा प्रॉब्लेम आहे.
असं कसं काय? हां, आता आता पैसे ज्याचे आहेत तो म्हणायला या ना चहा घेऊ, ते देऊन टाका ना तेवढे, आणि हा म्हणतो नाही ना. प्रत्येकानं प्लॅनिंग केली, डेव्हलपमेंट केली तर मार्केटमध्ये छाप पाडायला वेळ लागत नाही. तुमची नम्रता, तुमची रसाळ वाणी हे तुमचा विकनेस नसला पाहिजे, हे तुमची क्वालिटी असली पाहिजे. कधी कधी ना माणसं फारच नम्र असतात, फारच रसाळ असतात, लोक त्याचा गैरफायदा घेतात. तर असा गैरफायदा नाही घेता आला पाहिजे. वेळ प्रसंगी तुम्हाला कठोर पण होता आलं पाहिजे. कारण का, काहींना ओरडून सांगावं लागतं, काहींना हळू सांगावं लागतं, काहींना ज्ञानाची भाषा कळते, काहींना पैशाची भाषा कळते. ज्याला ज्ञान कळतं त्याला तुम्ही पैशाची भाषा बोलायची काही आवश्यकता नाही. तुम्ही विचारांवर बोललं पाहिजे, वैचारिक लेवलवर बोललं पाहिजे. तर लोकांची गफलत कुठं होते, जिथं ज्ञान प्रेझेंट करायचं असतं तिथं लोक पैसा प्रेझेंट करतात. म्हणजे तुम्ही लोकांच्या घरी जात असताना डायरेक्ट लोकांच्या घरात गाड्या घालायची तयारी तुमची. तुझ्याकडे गाडी आहे, जर लांब लावावी, काय फरक पडतो, चालत जा ना थोडंसं, आहेच ना, माहितीच आहे ना लोकांना, दाखवता कशाला. मोबाईल आहे, ॲपलचा घेतला त्याच्या समोर ठेवायचा असं, कारण माझ्याकडे ॲपलचा मोबाईल आहे, काय गरज आहे दाखवायची. जे आहे हे दिसत असतं, हे दाखवायची गरज नसते. तुमच्या विहिरीला पाणी आहे हे त्या विहिरीच्या आजूबाजूला हिरवं शेत असलं की त्याचा अर्थ असा असतो की त्यात तुमच्या विहिरीला पाणी आहेच. तुम्ही दाखवताय याचा अर्थ तुम्ही दुपारून श्रीमंत झालात, आत्ता श्रीमंत झालात तुम्ही. तर या सगळ्या गोष्टींचा एक इफेक्ट तुमच्या व्यवहारावर, कॅरेक्टरवर, उद्योगावर पडतो. मोठी माणसं कशी शांत, विचारशील, त्यांचा धाक पण आहे, त्यांचा आधार पण आहे. ज्या लोकांचा धाक आहे त्यांचा आधार पण वाटतो, ज्यांचा आधार आहे त्यांचा धाकही वाटतो. समोरासमोर पाळलेला धाक वेगळा, आवडत नाही पण उघड नाईलाजानं धाक. गुरुजी आवडत नाही पण नाईलाजानं धाक बाळगायचं. पालक असोत, बॉस असो, कामाच्या ठिकाणी शाळेमधले शिक्षक असतील, इलाज नसताना धाक आहे, कारण आपलं परिवर्तन होणं आवश्यक आहे. तर तुमचा उद्योगसुद्धा असा परिवर्तनशील असला पाहिजे. मग तर तुमच्या कस्टमरला असं वाटेल की दिस मॅन हॅज सम गट्स. आणि मग हे तुमचं राहणं, वागणं, बोलणं, जगणं असं वेगळं नसतं काही. इट्स व्हेरी सिम्पल टू बी डिफिकल्ट आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. अवघड जे आहे ते सोपं करून सांगण्याला फार गट्स लागतात, फार अभ्यास लागतो. सोपं अवघड कुणालाही करून सांगता येतं. तर जगणं, वागणं आणि ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तुमचा व्यवहार वेगळा आहे, तुमचं जगणं वेगळं आहे. जगण्यामध्ये व्यवहार नको आणि व्यवहारामध्ये जगणं नको. चप्पल कितीही महागाचं असलं आणि कोणत्याही ब्रँडचं असलं तरी ते आपण किचन वाट्यावर घेऊन जात नाही ना, नाही ना. त्याच्या जागा आहेत आणि त्या ठरलेल्या जागा हे तुमच्या जगण्यात जर आलं ना तर तुमचा उद्योग नाही, तुम्ही काहीही सुरू करा, याचं इम्प्रेशन पडणार म्हणजे पडणार. इम्प्रेशन पाडायची गरज नसते. लोक म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन. अरे फर्स्ट नाहीच आहे, लास्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन. तुम्ही येताना कसे होते हे महत्त्वाचं नाही, तुम्ही जाताना काय इम्प्रेशन ठेवून मागे गेलायत हे महत्त्वाचं आहे. कंपनीत येताना तू आला तेव्हा तर तू टकटक आला होता आणि मी असं करील, तमकं करील, आय वॉन्ट टू बिल्ड माय करिअर इन वेल इस्टॅब्लिश्ड ऑर्गनायझेशन, आय हॅव सम गोल्स. आणि जाताना तू कसा गेला. युअर एक्झिट डज मॅटर अ लॉट. मैत्री फार लवकर बनते पण लवकर बनणारी मैत्री ही लवकर तुटते सुद्धा. या मानसिकतेचा सुद्धा
मोठ्या लोकांनी अभ्यास केलेला आहे. मोठी लोक कोणावरही सहज विश्वास नाही टाकत. सर्वसामान्य माणसं कोणावरही विश्वास टाकतात. विश्वासाला पात्र होणं हे फक्त बोलून नाही, तर हे तुमच्या वागणुकीमधून तुम्ही विश्वासाला पात्र आहात हे दिसतं. अनेक लोकांनी व्यवहार करत असताना लोकांना गंडवलं. फार बेकार जीवन जगतायत ते सध्या.